हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं दीपाज लाईफ मध्ये। आज आपण बघणार आहोत सोलापूरची स्पेशल अशी चटणी म्हणजे शेंगा चटणी। त्यासाठी मी तर 1 वाटी शेंगा घेतले आहेत। शेंगदाणे मोठे घ्यायचे आपल्याला। हे शेंगदाणे मी लोखंडाच्या तव्यात चांगले भाजून घेणार आहे। गॅस बारीक करायचा आहे। बारीक गॅस करून भाजायचे शेंगदाणे। शेंगदाणे शक्यतो तव्यातच भाजा म्हणजे सगळीकडनं एकसारखे भाजले जाईल। शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत। आता गार झाल्यावर ह्याचे टरफल काढून घ्यायचे। शेंगदाण्याचे आपले टरफल काढून झाले आहेत। आता ही थोड्या तेलात मी परतणार। शेंगदाण्याचे टरफल काढून झाले। परत एकदा तव्यात टाकून थोड्या तेलावर शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता हे सगळी 1 चमचा शेंगाचं तेल टाकलेलं आहे। थोड्या तेलावर शेंगा परतून घ्यायची। हे 1 चमचे जिरे आहेत। जिरे टाकून घ्यायचे। शक्यतो शेंगाचं तेलच त्या चटणीत टाका। इथं मी 2 चमचे बेडगी मिरची घेतली आहे। ही मिरची तिखट नसते। आणि ते 1 चमचे मीठ घेतलं आहे। गॅस बंद केलेला आहे मी। आता हे तिखट आणि मीठ ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आपल्याला। गॅस बंद केलेला आहे। नुसतं मिक्स करून घ्यायचं। माझ्याकडे लोखंडी उकळ आहे। त्या उकळात मी चटणी कुटणार आहे। इथे 2 गड्डे लसूण आहे। आधी लसूण टाकून असं आधी लसूण बारीक करून घ्यायचे आपल्याला ह्या उकळात टाकून। लसूण आपला बारीक झाले। आता मी शेंगदाणे ह्या उकळात टाकून घेणार आहे। बारीक करून घ्यायचं। तर तयार झाली आहे सोलापूरची सुप्रसिद्ध अशी शेंगा चटणी। तर ही हातात घेतलं की असं गोळा होते बघा, बघू शकता। ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। शक्यतो ही चटणी उकळात किंवा खलबत्त्यातच कुटा।